संसाराचं बंधन मनाच्या खेदानं सुटत नाही. या अर्जुन दादांचं प्रारब्ध चांगलं समजतो. 8 पोरी आहेत, 2 मुलं आहेत, सुना आहेत, धर्मपत्नी आहे. प्रथम पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे. प्रथम पुण्यतिथीचा कार्यक्रम कोणाच्याही दारी होत नाही. अरे माझ्या परिसरात आसपासनं 25-30 वर्षापूर्वीच्या कालखंडात 47-48 एकर मधला एक सद्ग्रस्त श्रीमंत माणूस आज 8 पोरींचं कुटुंब पाहिल्यानंतर, मुलं सर्व्हिसला पाहिल्यानंतर तो प्रत्यक्ष शीन डोळ्यासमोर उभा राहतोय की काय या दोघं जीवांचं प्रारब्ध असेल. आणि माझ्या परिसरातला आजपासनं 30 वर्षाच्या पुढच्या कालखंडातली झालेली घटना, एवढ्या राज दरबारातला माणूस, एवढा राज वैभवातला माणूस, पाठाचं पाणी, 45-46 बिघा जमीन, पोटी संतती नाही, भावाचा पोरगा दत्तक घेतला. भावाचा पोरगा दत्तक घेतला. त्या बाईनं डोकं चालवलं, यांनी याच्या भावाचा पोरगा दत्तक घेतला. त्या बाईनं त्याच पोराला भाशीसून परणून आणली. काय वाईट आहे, गुन्ह्या गोविंदाचा काळ आहे. पण ज्याचं नशीबच फाटकं असतं ना, त्याला तुम्ही कोणत्याही बाजारात घेऊन जा, जागा बदलली म्हणजे नशीब बदलत नाही. ज्या दिवशी नशिबाच्या शिदोऱ्या तुटलेल्या आहेत त्या दिवशी तुटलेल्या सापडतात. ज्या दिवशी आपल्याला घरात बाशी खिचडी गरम करून खायची आहे त्या दिन खाणीच पडी. आणि ज्या दिवशी आपल्या नशिबात गुलाबजामुन आहे त्या दिवशी आपल्याला भेटतात म्हणजे भेटतात. आता आम्ही अख्खा महाराष्ट्र पिऊन पाहतोय. एखाद्या दिवशी जेवणाच्या ताटामध्ये पदार्थ मोजता येत नाही, त्या दिवशी प्रश्न असा पडतो आज काय काय खावं. आणि एखाद्या दिवशी असा प्रश्न पडतो आज काय खाऊ भो. कारण इथं सूत्र आहे, किस्मत का लिखना होता सही, वो लिखने वाला झूठा नहीं. एक दिन गाड़ी एक दिन घोड़ा, एक दिन पैदल जाना सही, वो लिखने वाला झूठा नहीं. किस्मत का लिखना होता सही, वो लिखने वाला झूठा नहीं. एक दिन शीरा एक दिन पूरी, एक दिन बाशी तुकडा सही, वो लिखने वाला झूठा नहीं. एखाद्या दिवशी पदार्थ मोजता येत नाही नवनाथ बाबा, आणि एखाद्या दिवशी एखाद्या दिवशी काहीच भेटत नाही. एवढा मोठा श्रीमंतीतला माणूस, एवढा मोठा ग्रेट माणूस, भाची सून परणून आणली, मुलाचं लग्न केलं. पण नियतीचा खेळ असा पहा, मुलाला गावातल्या लोकांनी व्यसन लावलं. तुम्हा दोघा भावांना विनंती करून सांगेल, तुम्ही चांगल्या ड्युटीवर आहेत. काही ठिकाणी बापाचं नशीब असं फाटकं असतं. बाप कष्टानं वैभव उभं करतो. बाप कधी कोणाच्या तत्वामध्ये सापडत नाही. बाप कोणाच्या दाडांमध्ये सापडला नाही. बाप कोणाच्या चुकींमध्ये सापडला नाही. जो बाप आणि जी माय कोणाच्या चुकीमध्ये सापडले नाही ना, काही लोक त्यांच्या घरामध्ये बरोबर त्याच्या मुलाला तरी बिघडवतील, त्यांच्या घरामध्ये काहीतरी मिठाचा खडा तरी टाकतील. आग लावणाऱ्यांना कोणतीही स्थिती सापडली तर ते संधीचं सोनं करतात, कोणत्याही स्थितीनं. मी जास्त देवावर बोलणारा माणूस नाही. माझा मुद्दा फक्त समाज प्रबोधन आहे. मी फक्त समाज प्रबोधनाच्या निमित्ताने सांगतो, अहो देव आपल्याला भेटला नाही चालेल, पण जीवनात सूत्र एवढं सांभाळा, रक्ताच्या आणि शरीराच्या नात्यांसाठी मरून जा, त्यांच्यासाठी आपली अख्खी आहे ती जीवनाचा संघर्ष करा. अरे जर आपण आपल्या माता पित्यांसाठी सारं शरीर जरी घासलं ना, तर एक दिवस देव आपल्याला स्वतः मांडी द्यायला येतो. हा प्रारब्धाचा खेळ तो बदलवून टाकतो आपला. सोपी रीत नाही आहे. एवढा मोठा माणूस, त्याच्या पोराला बिघडवलं लोकांनी. लहरच्या आजपासनं तर गुटख्यांपासनं तर सट्ट्यापासनं तर अक्षय तृतीयाला पत्ते खेळण्यापासनं बाबा असा बरखास्त केला पोरगा. 45-46 एकर जमिनीतला पोरगा दुसऱ्याजवळ असा 10 रुपये मागायला लागून गेला होता. कोणाजवळ 20 रुपये मागायला लागून गेला होता. आडल्या नल्ल्यांना ज्याचा बाप मदत करत होता त्याचा पोरगा चव्हाट्यावर उभं राहून 10 रुपये मागत होता. एक लक्षात ठेवा, मोठ्याचं पोरगं बिघडलं का सारं गाव टनटन करतं. मोठ्याचं पोरगं बिघडलं का सारं गाव टनटन करतं. पण तुम्हाला सांगू का, मोठ्याचं पोरगं बिघडून हा निरोप त्याच्या बापाच्या कानावर जर गेला ना, त्याच्या बापाला डहनावरचे चटके मुलाच्या निरोप ऐकल्यानं लागतात. मुलाचा निरोप ऐकल्यानं बाप मरून जातो. गली आलीतल्या बाया आपल्या पोराबद्दल धुणं धुवायला लागल्या की आपल्या आईचं मरण होऊन जातं.
आज तुमच्या 8ही बहिणींचा निरोप तुमच्या बापाच्या कानी सुखाचा येत असेल, या पोरांच्या नोकरीचा निरोप सुखाचा येत असेल, तुमच्या बापाला आज मृत्यूपेक्षा तो क्षण आनंदाचा वाटला असेल, आणि त्या दिवशी तुमचा बाप आनंदाने बोलला असेल की याच साठी केला होता अट्टहास. शेवटचा दिवस गोड बाबा, शेवटचा दिवस गोड करण्यासाठी मायबापाला गावाच्या बाहेर विसावा देणं नाही. इथं 35शीतल्या आतल्या सुना आणि 35शीतल्या आतली पोरं जे कीर्तन ऐकत असतील त्यांनी ऐका. जमीन कमवली जाते, संपत्ती कमवली जाते, घरातले वयस्कर माणसं गेले का ते पुन्हा पुन्हा कमवता येत नाही. घरातली वयस्कर मंडळी गेली का ती पुन्हा पुन्हा कमवता येत नाही. मनातला खेद जाडा, तुम्ही तुमच्या कर्मावरती सिद्धांत द्या, तुम्ही तुमच्या नीतीला बळकट ठेवा, देव आपोआप आपल्यावर कृपा करणार आहे. आपण बाहेर देवदेव करत फिरू, पाहिजे तशा पंक्ती देऊ, पाहिजे तशा वाऱ्या करू, आणि घरामध्ये जर रक्ताच्या आणि शरीराच्या नात्यांशी आपण सुद्धा बोलत नसू, त्यांच्याजवळ जर आपण बसणार नाहीत, त्यांच्याशी जर आपण गप्पा मारणार नाहीत, कोणत्या दिवशी देव आपल्यावर कृपा करणार आहे? भक्ती करणं म्हणजे काय फक्त देवाची माळजप करणं नाही. भक्ती करणं म्हणजे काय फक्त वारी करणं नाही. भक्ती करणं म्हणजे इतका सुंदर संसार करणं की आपला संसार पाहून दुसऱ्यांना आदर्श घेणं, ही सुद्धा तुकोबाराय भक्ती सांगतात. हीच थोर भक्ती, आवडते देवा आणि संकल्पावी माया संसाराची. एवढा ग्रेट माझ्या परिसरातला माणूस, पुराला हुसकवलं लोकांनी, वेशनी केलं. बापाला एकच सांगत होता की 2-4 बिघे जमीन विकून टाक, माझं कर्ज फेड. ज्या माणसाच्या पोटी संतती नव्हती, त्यानं जमीन सांभाळली होती, तो जमीन विकेल का? पोटाला चिमटा देऊन, लोणचं खाऊन, भाकरींचा बोकड काला मोडून ज्यानं जमीन सांभाळली होती, तो एकच सांगायचा, मला फक्त मरू दे, माझी सारी सरकडत नाही तोपर्यंत सर्व विकून टाक, मी तुला आडफाटा देणार नाही. पुरानं एकच केलं, बाप मरणार नाही, लोक आपल्याला बाहेर जगू देणार नाहीत. ग्रामीण भागांमध्ये फक्त सरकारी नळ असायचे, एखादा नळ असायचा. जुन्या काळात त्या नळावर पाणी भरताना भांडणी व्हायच्या, भांड्याला भांडं लागायचं. अशा रामपाट्यात सकाळच्या पहराला बापाला गोधडीचा बोडा दिला आणि खाटेवर त्या पोरानं मारून टाकलं. मला सांगा, 47-48 बिघातला 45 एकर मधला माणूस दत्तक पोरगा घेत असेल आणि पोरगा जर खाटेवर मारून टाकत असेल, अरे मग त्याच्या प्रारब्धापेक्षा या अर्जुन दादाचं प्रारब्ध कष्टाचं आहे पण भाग्याचं आहे ना, उज्ज्वल आहे ना, अतिशय चांगलं आहे ना. ज्या पोरानं त्याच्या बापाला गोधडी देऊन मारलं होतं ना, त्याचा शेवटचा काळ असा गेला, आम्ही डोळ्यांनी पाहिलं, कमरेपासून खाली सडून गेला होता. आपल्या तोरच्या काड्यांनी त्याचे जंतू निवाळले जात होते. माझा भाऊ पाचोऱ्याच्या नगरीमध्ये फार मोठा डॉक्टर आहे. त्यानं शेवटच्या काळाला त्याला विचारलं, का रे दादा, हा आजार कमीत कमी 2 कोटी लोकांमध्ये 1 माणसाला होतो, सांग ना, असं काय तुझं कर्म चुकलं असेल, काय तुझं घटिका चुकली की तुला 2 कोटींमध्ये जो माणसाला एकच आजार होतो, असा आजार तुला भिडला? त्यानं एकच सांगितलं होतं की हा प्रश्न कोणीतरी मरण्याच्या अगोदर मला विचारायला पाहिजे म्हणून. ऐक ना डॉक्टर, मी तुला सांगतो, हे देवानं दिलेलं दुःख नाहीये, हे माझ्या कर्मानं भोगलेलं दुःख आहे. माझा बाप राजगादीवर बसणारा, माझा बाप साऱ्या गावाला मदत करणारा, मी व्यसनी झालो, माझ्या डोक्यावर कर्ज झालं, माझा बाप जमीन विकत नव्हता, सकाळी सकाळी रामपाट्याला माझ्या बापाला गोधडीचा बोडा देऊन मी मारलंय, त्याचे कर्मभोग मला भोगावे लागलायत, भोगतो. हो, कर्म झालेलं भोगावंच लागतं. त्या माणसाला मृत्यू आला हो, पण खाली पूर्ण सडलेला होता, भोगतो ना घडे संचिता वाचुनी. मला हे का सांगावं वाटलं, तुम्ही इथं 8 बहिणी आहेत, तुमच्या भावजाया आहेत, तुमची आई आहे. ज्या बाईनं भाची सून परणून आणली होती ना, तिला त्या काळात सुपारीचं व्यसन लागलं, तपकीरचं व्यसन लागलं, घरातलं धान्य विकता विकता सासू ऐकत नव्हती ना, तर त्या बाईनं त्या काळात बाथरूममध्ये सासूचं डोकं धुता धुता केसांचा फास लावून सासूला मारून टाकलेलं होतं. पोरानं बापाला बोडा देऊन मारलं, ज्यांनी इस्टेट सांभाळली, चिमटा दिला, भावाचा पोरगा दत्तक घेतला, तिने भावाची पोरगी परणून आणली, आणि सख्या बाशी सुनेनं
बाथरूम मध्ये सासूला केसांचा बोडा देऊन मारलं. हे का सांगतोय? मी आज दुपारी माझ्या मुलाचं रिझर्वेशन करायला रेल्वे स्टेशनला पाचोऱ्याला गेल्यानंतर जी बाई एकेकाळी आमच्याकडे शनिवारी शेतकरी लोक मजुरी वाटतात, हो, आज बॅग भरून पैसा वाटणारी बाई, 45 एकर मधली बाई, टांग्यामध्ये बसून पाचोऱ्याला बाजार करायला जाणारी बाई, एवढ्या वैभवात हिरणारी फिरणारी बाई, तिनं सासूला मारलेलं होतं. साऱ्या गावाला तो इतिहास माहिती होता. पण ऐका, आज डोळ्यांनी तो शीन पाहिला. दुपारी बरोबर 1:30 वाजता ती बाई रेल्वे स्टेशनवर भीक मागत होती. 1:30 वाजता ती बाई भीक मागत होती. माझ्या सोबत असणाऱ्या माझ्या 3 मित्रांना मी दावलं की पहा, जीवनात उर्मी आणि गुरमी करणारे असे स्थिर होतात आणि असे थांबतात. हा असा प्रसंग कोणाच्या नशिबी येऊ नये, ही अशी स्थिती कोणाच्या घरी येऊ नये. अनेक वयस्कर माणसं इथं बसलेत. मरताना कधीतरी स्वभाव बदलवून जा, कधीतरी मरताना आपल्या स्वभावाची चाहूल बदलावा. सासू असू द्या का सासरे असू द्या, मरताना असा स्वभाव बदलावा की आपली पोर दर्जापासून रडण्यापेक्षा आपली सून खाटेजवळ रडली का जीवनातलं सार तत्व आपल्याला कळेल त्या दिवशी. हो, अनेकदा. पण काही माणसांनी खूप कष्ट केलं. खूप कष्ट करताना सुनांनी समजून घेतलं नाही, ना मुलांनी समजून घेतलं नाही. निर्वाणीचा काळ अतिशय दुःखाचा गेला. त्यांचे अश्रू सुद्धा पुसायला कोणी नव्हतं. ती लोक त्यावेळेस प्रश्न करतात, सांगा ना महाराज, मी सुनांवरती रुसू का देवावरती रुसू, देवावरती रुसू का साधूंवरती रुसू, साधूंवरती रुसू का संततीवरती रुसू. तेव्हा तुकोबरायांनी हक्कानं उत्तर दिलं, तू आता कोणावर रुसू नको, तू फक्त तुझ्या प्रारब्धाला दोष दे आणि प्रारब्धाला सांग की जे घडतं त्या अभंगाच्या रुसावे न लगे बहुताशी आपुल्या संचिता वाचुनिया. अरे 43-45 एकर मधला माणूस जर असा मरत असेल, मग त्याच्यापेक्षा या अर्जुन दादांचा मृत्यू भाग्यानं झाला ना महाराज. असू द्या, आज 8 मुली असतील, मुलं असतील, पण आज आपल्या प्रारब्धातनं बाप गेला येताही. हे आपलं प्रारब्ध लबाड ठरलं. तुम्हाला सांगू का, आपली माय जरी घरात दिसली आणि आपला बाप जरी नाही दिसला ना, आपला बाप ज्या खाटेवर बसतो ना, ती खाट आपल्याशी बोलते. ही पोरं जेव्हा ड्युटीवरनं घरी येत असतील ना, आज घरात सर्व डबडे भरलेले आहेत, पण त्या डबड्यांमध्ये हात टाकणारा बाप नाहीये. आणि ज्या दिवशी आपल्या घरी डबे खाली होते ना, त्या दिवशी आपल्या बापाजवळ ना खिशात पैसा होता, ना दिवाळी साजरी होत होती. बाई, एखादी पोरगी राहिली तरी दिवाळी साजरी होत नाही. तुमचा बाप केवढा भाग्यवान की 8-8 पोरींची कसं सांभाळणी केली असेल त्याने. पोरं काही आता लागली नाही. ज्या काळात तुमच्या बापाला पैशाची गरज असेल त्यावेळेस त्याच्याजवळ काहीच नसेल. पण तुमच्या आईचंही मी भाग्य समजतो की एवढ्या 8 पोरी, 2 मुलं सांभाळताना तिने कोपऱ्यात नवऱ्यावर रुसली असेल, बोलली असेल, संसारातल्या अनेक जटा टाकल्या असेल. आज तुम्ही सर्व्या पोरी आईजवळ थांबाल, पण तुमची आई आता नाही रडणार. तुम्ही सर्व्या चालल्या जा, तेव्हा तुमची आई रडेल, तेव्हा तुमच्या एकांतात रडेल. आणि बाप मेल्याचं दुःख त्याला विचारा की ज्याचा बाप नाहीये. मी अख्खा महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय. नाही सोपलेलं, असं स्वप्नातही पाहिलं नव्हतं, अशा मंचांवरती मी कार्यक्रम करून आलो. आज दोघं भावांना विनंतीपूर्वक सांगतो, लई मोठ्या फौजवर आहेत तुम्ही, भारत मातेच्या सीमेवर आहेत. जगानं कितीही आपल्या पाठीवर शाबासकीची थाप दिली ना, शेवटी आपली थाप आणि आपला 20वा लेकराचा फक्त आपल्या पाठीवर आपला बाप थाप ठोकायला पाहिजे की लेकरा, माझ्या कष्टाची जाणीव केली रे तू. बाप पाहिजे. पण दुर्दैव आहे, तुमच्या चलतीच्या काळात आज तुमचा बाप पाहिजे होता. बापाला 8 पोरी काय, बापाला 10 पोरी राहू द्या, बापाला 15 पोरी राहू द्या, माय बापाला लेकरांचा कंटाळा राहत नाही. तुम्ही 8 पोरींमधनं एकही पोरगीचा निरोप जरी लागला आणि बापाला आज माझी दिदी येणार आहे, माझी तायडी येणार आहे, बाप त्या दिवशी भाकर नाही खात. बस स्टँडच्या रस्त्याला निरकून पाहतो की गाडीची वेळ झाली, बाप माझी दिदी आली नाही, ही गाडी गेली, ती गाडी गेली, आली नाही. मला तर एकच बहीण आहेत, तुम्ही तर 8 बहिणी आहेत. मी कीर्तनाला येताना माझी बहीण अमनेरला राहते. माझी आई शेवग्याच्या शेंगा द्यायची. आज मी माझ्या आईला सांगायचो, मी तिला पाहिजे तसे शेंगा घेऊन देतो, पैसे देतो.
शेंगा भरता भरता आईला बहिणीचा फोन आला की आई थोडंसं बाजरीचं पीठ दळून दे. मी आईला सांगायचो की आता आपली परिस्थिती चांगली झाली, तिला 50 किलो बाजरीचे पैसे देतो. आई एकच उत्तर द्यायची, तू पोतभर बाजरीला देशी, तो विषय वेगळा आहे, पण या बाजरीला दैता दैता तिनं मायना हात लागेले. आई विसरू नको, याच्यासाठी माय आणि बाप जिवंत पाहिजे. हे सूत्र समजून घ्या. बाप आणि माय एकदा गेली का भेटत नाही. हा सर्व विश्व उभं राहील, पण या घरात बाप नाहीये. आणि बाप ज्याचा जातो ना त्याला माहिती. एवढ्या सुंदर कुटुंबातनं तुमचा बाप आज तुमच्यात फिरला पाहिजे होता, पण आपलं प्रारब्ध लबाड माझ्या दिदी, माझ्या ताईंनो, की सोन्यासारख्या कुटुंबातनं बाप चालला गेला. कोणतीही बाई राहू द्या, तिचं माहेरातली सत्ता तिची माय आणि बाप आहे ना, तोपर्यंत मी म्हणत नाही तुमच्या भाऊजाया करणार नाहीत, मी म्हणत नाही तुमचा भाऊ करणार नाहीत, पण रुसण्याची आणि हक्क मांडण्याची जागा जोपर्यंत बाप आणि माय जिवंत आहे ना तोपर्यंत नाही. हो, लई 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 फिरलो, पण सख्या भावाची आणि सख्या बहिणीच्या प्रेमाची बराबरी या जगात नाही होत. भावाचं आणि बहिणीचं प्रेम खूप विशेष असतं. आज तुमचा बाप नाहीये. माझं कीर्तन संपवताना मी फक्त हात जोडून सांगेल, दादा दोघही भावांना बहिणींना कधी आल्यात ना आईच्या थाटीला थाटी लावून जेवजा. तुम्ही ड्युटीवर ना आलात ना दादा, मान्य आहे तुम्ही धर्मपत्नी सोबत फिरायला जा, काही करा, पण दिवसातल्या 2 सांजांपैकी माझ्या दादांनो एक सांज आपल्या आई सोबत जेवजा रे. ती तरसते लेकरांसाठी. ज्या दिवशी तुम्ही आई सोबत जेवायला बसाल आणि तुमची आई शांततेने झोपेल ना, त्या दिवशी तुमचा बाप देवाच्या कानात सांगेल, आता निचंतीने पावलो विसावा खुंटली आधावा तृष्णेची या. आणि ज्या दिवशी तुम्ही सर्वजण आईशी रोज फोनवर एक जरी पोरगी बोलली ना, तर त्या आईला वाटेल की झालेल्या संसारातल्या कष्टातलं तत्व सापडलं, कौतुक वाटे, झाली या वेचाचे नाव मंगळाचे ते निघून. फक्त त्या आईला सांभाळा. मी 15 वर्षापासून कीर्तन करतोय. मी कुठं बाहेर शिकायला गेलो नाही, काही नाही, पण मी रोज घरातनं बाहेर निघताना आजही माझ्या आईचे पाय जिभेनं चाटून बाहेर निघतो. 1000 लोकांनी आडवं पाडण्याचा प्रयत्न केला, पण माईच्या चरणात एवढी गमेड आहे ना, कोणत्या नकट्याच्या अधीन नाही झालो आम्ही. 1000 लोकांनी प्रयत्न केले. सबसे बड़ा माँ का आशीर्वाद होता है, सबसे बड़ा गुरु का आशीर्वाद होता है. आपण गुरुच्या आज्ञेत आणि मायबापाच्या आज्ञेत राहिलो ना, 1000 जमिनीवरच्या खड्यांनी आपल्याला टोचण्याचा प्रयत्न करू द्या, पण वरच्यांनी तारल्याचा प्रयत्न केला की खालच्यांनी काही बिघडत नाही. आणि जेव्हा आपल्याला असा त्रास जाणवायला लागला की संसारातलं दुःख छेडायला लागलं, त्या आई बापांना, ज्ञानोबरायांना, तुकोबरायांना, सद्गुरूंना डोळ्यासमोर ठेवताना, सद्गुरूने दिलेल्या नामचिंतनाचा भार नारायणाच्या चरणी टाकताना त्याला साकडं घालावं की आता तू नारायण आहे, तू तार, तुझ्याशिवाय कोणीच नाही, हे सूत्र सांगतात तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या. तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी, तुका म्हणे भार घातली आवरी. कैवारी नारायण होईल, कैवारी नारायण म्हणून या माने मानून एकेदू, म्हणून या माने मानून एकेदू. कैवारी
नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण म्हणून आम्हाले मानून एके म्हणून आम्हाले